इच्छा कुणाला नसती, प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. परंतु महत्वाकांक्षा ठेवणं काही गैर नाही. परंतु महत्वाकांक्षा ठेवत असताना पक्ष संघटना, पक्षातल्या नेते मंडळींचा आदेश पाळणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्णपणाने ज्ञात आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त झालं. मात्र राज्यामध्ये मोठी चर्चा आहे की मावळचे आमदार सुनील शेळके यांना ते मंत्रिपद मिळणार आहे. काय यांना काय सांगा कशा पद्धतीने? माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक सिनियर नेते होते. त्यांना मंत्रिपदाची संधी आदरणीय अजितदादा प्रफुल्लभाई यांच्या मार्फत मिळाली. परंतु न्यायालयीन काही निर्णय आल्यावरती त्या ठिकाणी पक्ष आदेश पाळून किंवा न्यायालयीन जो काही निकाल आला तो स्वीकारून त्यांनी स्वतःही आपल्याला पदभार कमी करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी राजीनामा त्यांच्या खात्याचा आदरणीय अजितदादांकडे सोपवला. आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही सिनियर मंडळी किंवा जे नवीन आहेत ते सुद्धा या मंत्रिपदाकरता इच्छुक आहेत. आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई तटकरे साहेब एकत्रितपणाने बसून जो निर्णय घेतील, ज्याला संधी मिळेल त्याचं नक्कीच आम्ही स्वागत करू. पण तुम्ही इच्छुक आहात का? इच्छा कुणाला नसती, प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. परंतु महत्वाकांक्षा ठेवणं काही गैर नाही. परंतु महत्वाकांक्षा ठेवत असताना पक्ष संघटना, पक्षातल्या नेते मंडळींचा आदेश पाळणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्णपणाने ज्ञात आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील. मावळात मोठा विजय मिळवला न भूतन भविष्य अशा वेळेला हा जो विजय बघून दादा तुमच्यावरती मंत्रिपद सोपेल? नाही, मग 2024ला पण 1,10,000 मताधिक्याने विजय झालो. परंतु विजयानं आपण कधी होरपळून जाऊ नये किंवा विजय झाला म्हणून मला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा माझा पक्ष कसा मोठा होईल, आम्हाला सत्तेतून या महाराष्ट्रातल्या जनतेला चांगल्या पद्धतीने कसा न्याय देता येईल हे पाहणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण आगामी काळामध्ये दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागे मी ठामपणे उभा राहील. हे होते मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं की मंत्रिपद जरी मिळालं तर ते सर्व जे आहे ते दादावरती अवलंबून आहे आणि दादा ज्याच्यावरती देईल विश्वास देईल तेच त्यांना ते मंत्रिपद मिळणार आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ.